नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण गव्हाची पेरणी करताना खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजेच गव्हाची पेरणी करताना कोणतं खत दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर गव्हाची पेरणी झाल्यानंतर युरिया कधी आणि किती प्रमाणात दिला पाहिजे याबद्दलची ही माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा। शेतकरी बंधूंनो, बागायती गहू पेरणीसाठी हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालासची शिफारस केली जाते। म्हणजेच एकरी 50 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला नत्राची अर्धी मात्रा ही पेरणी करताना द्यायची, तसेच स्फुरद आणि पालासची संपूर्ण मात्रा पेरणी करतानाच आपल्याला द्यायची आहे। आणि जी नत्राची उरलेली अर्धी मात्रा आहे ती आपल्याला 2 टप्प्यात विभागून सम प्रमाणात देणे आवश्यक आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला पेरणी करताना जवळपास 20 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश द्यायचं आहे। तर ते आपण कोणत्या खतामधून देऊ शकतो? तर शेतकरी बंधूंनो, गव्हाची पेरणी करताना ही खतमात्रा देण्यासाठी एकरी 50 किलो DAP, 25 किलो पोटॅश आणि 15 ते 20 किलो युरिया आपण वापरू शकतो। जर आपण अशा पद्धतीनं खत पेरणी करताना दिलं तर स्फुरद आणि पालाश ही संपूर्ण मात्रा आपल्या गव्हाच्या पिकाला उपलब्ध होईल। आणि नत्राची जवळपास 20 किलो नत्र आपल्या गव्हाच्या पिकाला अशा पद्धतीनं खत दिल्यास उपलब्ध होईल। आणि जे उरलेलं 30 किलो नत्र आहे हे आपल्याला 2 टप्प्यात विभागून द्यायचं आहे। सुरुवातीचा टप्पा आपल्याला गव्हाची पेरणी केल्यानंतर 20 दिवसांनी द्यायचा आहे आणि जो दुसरा टप्पा आहे तो आपल्याला गव्हाची पेरणी केल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी द्यायचा आहे। आणि पहिला जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये आपण एकरी 30 किलो युरिया आणि दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये सुद्धा 30 किलो युरिया जर आपण दिला तर गव्हाची नत्राची गरज पूर्ण होईल आणि गव्हाचं पीक आपलं चांगलं येईल। तर शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी एका टप्प्यामध्ये युरिया देतात, म्हणजेच गव्हाची पेरणी केल्यानंतर 1 महिन्यानं युरिया देतात। पण जर आपण 2 टप्प्यामध्ये युरिया दिला तर त्याचा जास्त फायदा होतो आणि आपल्या गव्हाच्या पिकाला चांगलं उत्पन्न देण्यासाठी मदत होते। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं गव्हाची पेरणी करताना आपण खत द्या आणि पेरणी केल्यानंतर 2 टप्प्यामध्ये युरिया समप्रमाणात विभागून द्या। आणि शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला सांगितलेली खत मात्रा मिळाली नाही, म्हणजेच DAP वगैरे मिळाला नाही, तर आपण एकरी 1.5 ते 2 बॅग 10-26-26 वापरू शकतो। त्यासोबत पेरणी करताना आपण 15 ते 20 किलो युरिया वापरू शकतो। आणि त्यानंतर जे 2 टप्प्यात आपल्याला नत्र द्यायचं आहे तर ते नत्र आपल्याला या अगोदर सांगितल्याप्रमाणे दिलं तरी चालेल। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन करा, आपल्या गव्हाचं पीक एकदम चांगलं येईल आणि आपल्याला गहू पिकातून भरघोस उत्पादन मिळेल। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा।